काँग्रेसची एवढी पडझड सातारा जिल्ह्यामध्ये आज जेवढी झालेली आहे 2024 नंतर अशी कधीही यापूर्वी झालेली नव्हती. काँग्रेस राष्ट्रवादीची जी यंत्रणा आहे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष आहेत, हे अजून भूतकाळात रमलेले पक्ष आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जी बंडखोरी झाली, त्या बंडखोरीचं खरं कारण हे होतं की आता कसल्याही परिस्थितीमध्ये वसंतदादाचं घराणं हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं पाहिजे. अनेक काँग्रेस नेत्यांचे जे PA आहेत ते PA फोन उचलत नाहीत आणि त्याच वेळेला भाजपचे आणि शिंदे गट जे आहे किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे आमदार हे फोन उचलतात. लोक आजही वसंतदादांचं जर नाव नुसतं काढलं तर रडणारी लोक आहेत आठवणीने. म्हणजे एखाद्याचा बैल जरी मिळाला तरी त्या बैलाला मला दादा पैसे द्या म्हणून सुद्धा माणूस वसंतदादांच्याकडे जायचा आणि वसंतदादा त्या माणसाला सुद्धा मदत करायची बैल घेण्यासाठी. वसंतदादा घराणं राजकारणातून बाजूला पडलेला आहे किंवा जे पिछेहाट झालेली आहे असं नाही. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार. द पॉलिटिक्सच्या स्पेशल सिरीजमध्ये जे राजकारण आत्ता घडलंय या निवडणुकीच्या धामधुळीत, सगळा धुरळा खाली शांत बसल्यानंतर त्याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत संपत मोरे सर. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण स्पेसिफिकली दक्षिण महाराष्ट्रात जे भाजपनं स्विंग केलंय त्या संदर्भात बोलणार आहोत. मुळात इथून वसंतदादांचं सांगली जिथं काँग्रेस मूळ आहे, त्याच्यानंतर काँग्रेस जिथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस शरद पवारांना मानणारा एक गट आहे, सातारा जो मूळ शरद पवारांना मानणारा एक गट आहे, असा सगळा सिनेरिओ असताना आत्ता भाजप तिथं स्विंग करते. त्याची नेमकी कारणं तुम्हाला काय दिसत आहेत? काँग्रेसचे म्हणजे आत्ता जे पडझड झाले आहे विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. बरोबर. तुम्ही साताराचा जर विचार केला तर तिथं काँग्रेसचा फक्त एक आमदार होते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. सातारामध्ये ॲक्च्युली वास्तविकता पडझड अगोदरच झालेली आहे. म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर 1999 साली सातारामध्ये फक्त एकच आमदार काँग्रेसचे निवडून आले, ते म्हणजे कराड दक्षिणचे विलासराव पाटील उंडाळकर. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये एक वेळा 2 आमदार होते काँग्रेसचे. मानखटावचे जयकुमार गोरे आहेत, ते एकदा सहयोगी सदस्य झाले काँग्रेसचे आमदार आणि पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले, पण ते ही भाजपमध्ये गेले आणि आता ते भाजपमधून विजयी झाले आहेत. सातारामध्ये तशी काँग्रेसची पडझड 1999 सालीच झाली. शरद पवारांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेला सगळ्यात जास्त त्यांना जर पाठिंबा पुण्यानंतर कुठे मिळाला असेल तर तो सातारामध्ये मिळाला. आणि सातारामधले जी काँग्रेसचे सगळे जे बडे नेते होते ते शरद पवारांच्या सोबत गेले आणि साताराची काँग्रेसची कुमकुवत झाली. एवढी कुमकुवत झाली की तिथं फक्त एक आमदार, ते बी स्वतःच्या पुण्यावर. त्यामध्ये काँग्रेसचं वोटिंग किती आणि विलासराव पाटील उंडाळकरांचं वोटिंग किती हा जर तुम्ही अभ्यास केला तर ते केवळ विलासराव काका पाटील यांचं म्हणजे त्यांना मानणारा एक मतदार आणि त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची मतदारसंघाची बांधणी, ह्यामुळे विलासराव पाटील उंडाळकर हे तिथं विजयी झाले. परंतु नंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे कराड दक्षिणचं नेतृत्व करायला लागले. त्याच वेळेला त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसची काही बांधणी व्हायला हवी होती, काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे काही प्रयत्न करायला हवे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी, ते त्यांच्याकडून काही झाले नाहीत. आणि ते मुख्यमंत्रीपदी असताना देखील त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त अजून एखादा म्हणजे जयकुमार गोरे, पृथ्वीराज चव्हाण आणि तिसरा आमदार काँग्रेसचा त्यांना तिथं साधी उमेदवारीसुद्धा घेता आली नाही किंवा त्यांना विजयी करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातली काँग्रेस ही कुमकुवत राहिलेली आहे आणि ती कुमकुवतच होती. त्यामुळं आपण अभ्यास करताना आता ते स्वतः पराभूत झाले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव हा धक्कादायक आहे आणि तसा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अनपेक्षित आहे. मात्र सलग त्यांना जी संधी मिळाली 2014-19 या काळामध्ये त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जी म्हणजे गाव पातळीवरचं जे राजकारण असतं किंवा कार्यकर्त्याला बळ देणे नावाचा एक प्रकार असतो किंवा कार्यकर्ते जोडण्याचा जो एक भाग असतो तो त्यांना
तिथं जमला नाही. ते राष्ट्रीय स्तरावरनं आल्यामुळं राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची त्यांना सवय असल्यामुळं किंवा नंतरच्या काळामध्ये त्यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळं त्यांना गाव पातळीवरच्या राजकारणामध्ये त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा त्यांचं जे कार्यकर्त्याचं जे नेटवर्क आहे ते त्यांना काही उभं करता आलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की सातारा जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला किंवा काँग्रेसचं म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा जिल्हा, पण आज त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 0 आमदार आहेत. म्हणजे हे कधीही यापूर्वी झालेलं नव्हतं. म्हणजे अगदी आणीबाणीची लाट आली, त्याच्या अगोदर शेतकरी कामगार पक्षाची लाट आली, संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची लाट आली, पण काँग्रेसची एवढी पडझड सातारा जिल्ह्यामध्ये आज जेवढी झालेली आहे 2024 नंतर अशी कधीही यापूर्वी झालेली नव्हती. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे तिथले नेतृत्व करणारे जे नेते आहेत हे आहेत. कारण काँग्रेस पक्ष म्हणून जे गावोगावी नेटवर्क उभा करायला पाहिजे होतं, काँग्रेसची बांधणी करायला पाहिजे होती, काँग्रेसचा विचार तळागाळात तिथं पोचवता आला पाहिजे होता किंवा पोचवला पाहिजे होता, तो तिथं न पोचवता आल्यामुळं काँग्रेसची आज ही पडझड राहिली आहे. दुसरा मुद्दा आहे तो आपण सांगलीबद्दल बोलत आहात. सांगलीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली. सांगलीमध्ये सुरुवात 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर तिथली जी काँग्रेस आहे ती 2 गटामध्ये विभागली गेली. वसंतदादाचा जो गट आहे, दादांना मानणारा जो गट होता तो मूळ काँग्रेससोबत राहिला. आणि नंतर जर राजाराम बापूंचा गट असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष किंवा दरम्यानच्या काळात जनता पक्ष जो होता, त्या जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते कुठंतरी थोड्याफार स्वरूपात होते ते सगळे कार्यकर्ते हे शरद पवारांच्या सोबत गेले. आणि तिथूनच काँग्रेसच्या खरं तर म्हणजे ऱ्हासाला किंवा काँग्रेसच्या खच्चीकरणाला सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये प्रकाशबाबू पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम ह्या नेत्यांनी काँग्रेसचं एक जे बळ होतं किंवा काँग्रेसची जी काही ताकद होती ही टिकवण्याचा प्रयत्न केला. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेसची अवस्था ही एकदम म्हणजे कुमकुवत झालेली आहे. पूर्वी जे काँग्रेसचं जे काही बळ होतं किंवा काँग्रेसचं जे नेटवर्किंग होतं ते जवळपास आता संपुष्टात आलेलं आहे. आता गेलेल्या निवडणुकीमध्ये पलूस कडेगावचा जर अपवाद वगळता तर अन्य ठिकाणी काँग्रेसचे म्हणजे उमेदवार विजयी झालेले नाहीत. आणि त्यांनी ज्या जागा लढवल्या म्हणजे एक त्यांनी जागा लढवली ती जतची, तिथं मोठ्या फरकानं तिथले काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा पराभव झालेला आहे. सांगलीमध्ये तर बंड झालं. म्हणजे वसंतदादा घराण्याच्या उमेदवार म्हणून जयश्री पाटील यांनी उमेदवारी केली, पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्या मतविभागणीचा फटका बसून तिथं भाजपचे गाडगे विजयी झाले. म्हणजे मुळात आपली म्हणजे ताकद कमी आहे, त्यामध्ये सुद्धा बंडखोरी करण्याची जी काही लहर आहे किंवा बंडफोड करण्याची कुमकुमी म्हणतो आपण ज्याला, ती तिथं दाखवल्यामुळं काँग्रेसची तिथली ही जागा म्हणजे पराभूत झालेली. त्यानंतर मग इस्लामपूर असेल, शिराळा असेल, खानापूर असेल, तासगाव असेल, कवठेमंकाळ असेल, इथल्या तर काँग्रेसचे म्हणजे इतकी अवस्था कुमकुवत आहे की तिथल्या तालुका अध्यक्षांना सुद्धा म्हणजे अशा वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागतात. म्हणजे काँग्रेसी म्हणून जे काही घट्ट जे एक विचारधारेची एक बांधिलकी असती ती इतर ठिकाणी अजिबात आढळत नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा तिथले तालुका अध्यक्ष अगदी नेतृत्वाला कुठल्याही प्रकारचे न जुमानता कुणाच्याही स्टेजवर जातात आणि कुणाचाही प्रचार करतात. अशी परिस्थिती काँग्रेसच्या एकंदरीत नेटवर्कच झालेली आहे. या सगळ्यामध्ये एकच विषय जो म्हणजे काँग्रेस जरी असली तरी यशवंतराव चव्हाणांचा विचार नेतोय असं म्हणून सांगणारी राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे. त्यांचा पण ऱ्हास होताना इथं थोडाफार प्रमाणात एखाद 2 जागा मिळत आहेत अशा पद्धतीने पण दिसतंय. म्हणजे सातारात तर काहीच नाही आणि सांगलीमध्ये जयंत पाटील असतील आणि रोहित पाटील असतील यांच्या जागा दिसत आहेत. पण ह्याच्या पलीकडं जे गट्टा तिथं त्यांना म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की साताऱ्यामध्ये शरद पवारांना 1999 नंतर जे सपोर्ट मिळाला तो सपोर्ट आत्ता दिसत नाही आहे. जेव्हा असं सगळीकडे दिसत होतं की पवारांची लाट आहे, पवारांची लाट आहे, उलट भाजपची लाट आली. तर हे कसं घडलं? तर भाजपची लाट येण्याची एकच कारण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांनी कार्यकर्त्यांना घरीच धरलं आणि म्हणजे मतदारापर्यंत जाण्याची किंवा एक राजकीय कार्य करण्याची जी काही नवी पद्धत आहे ती भाजपकडे आहे आणि तिने ती विकसित केलेली आहे. म्हणजे ते सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा ते लीडर मानतात, कार्यकर्ता मानतात आणि लीडर मानतात आणि त्याला ते सातत्यानं प्रेरणा देतात, स्फूर्ती देतात.
पक्षाचं काम करण्यासाठी. अगदी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून असू द्या किंवा कॉल कॉन्फरन्सच्या माध्यमातून असू द्या, वेगवेगळ्या ज्या काही त्यांच्या आधुनिक जी काही तंत्र आहेत कार्यकर्त्यांशी पोचण्याची किंवा ते संवाद साधण्याची, ह्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्याला हा पक्ष हा आपला आहे आणि ह्या पक्षासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे पक्षकार्य हे आपण श्रेष्ठ कार्य करतो आहे, काहीतरी चांगलं काम करतो आहे आणि ह्या आपला पक्ष सत्तेत आला पाहिजे अशी भूमिका घेऊन भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला काम करताना दिसतो. म्हणजे मला तर एक कार्यकर्ता त्यांचा संघटनेचा एक प्रमुख कार्यकर्ता असं म्हणाला की आम्ही एम्प्लॉयसारखे या पक्षासाठी झटतो, काम करतो, आम्हाला इथं काय मिळत नाही, पण आम्ही एका विचारानं एका ध्येयानं बांधलेली आहोत, असं ते भाजपचे कार्यकर्ते गमतीनं म्हणतात, पण ते खरं असतं. तुम्ही दुसऱ्या बाजूला गेला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे केडर आहे ते मुळात केडर आहे का त्यांना, हा एक प्रश्न आहे. केडर असेल तर ते मग त्याला काय तुम्ही कृती कार्यक्रम देता. ज्या पद्धतीने भाजपची नेते किंवा भाजपची पक्ष संघटना त्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं त्यांची संवाद साधते, त्यांना कृती कार्यक्रम देते आणि पक्षाची विचारधारा किंवा पक्षासोबतची निष्ठा ही त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. तसा प्रकारचा प्रयत्न हे पारंपरिक ह्यात अडकलेले पक्ष आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीची जी यंत्रणा आहे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष आहेत हे अजून पुढं आलेले नाहीत. म्हणजे ते अजून भूतकाळात रमलेले पक्ष आहेत आणि ते त्याच पद्धतीनं म्हणजे कुणीतरी गावातल्या एकानं पुढारपण करायचं, मग गावानं सगळं त्याचं ऐकायचं, मग त्यानं कुणाला तरी काहीतरी एखादं रेशन कार्ड काढून द्यायचं किंवा एखादा उत्पन्नाचा दाखला काढून द्यायचा किंवा असं काहीतरी एखादं काम करायचं आणि तेवढ्या बदल्यामध्ये मग ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्यावेळेला मग त्या पुढाऱ्याचं त्या मतदारांना तिथले ऐकायचं. तर हा काळ आहे चालू, ह्या भ्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत. तसं तो काळ राहिलेला नाही, आज खूप पुढं गेलं आहे. म्हणजे माणसाच्या विचारामध्ये क्षणाक्षणाला दिवसादिवसाला बदल होतो. एक लाट कुठली तरी येते आणि त्या लाटेमध्ये सगळे लोकांची मनं बदलतात आणि अशा प्रकारच्या ज्या लाटाचं जे भान आहे किंवा त्या लाटाला काय उत्तर दिलं पाहिजे, तर ह्याचं कसलंही उत्तर किंवा ह्याच्याबाबतचं स्ट्रक्चर आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्याकडे नाही आहे. ते अजूनही जी सरंजामी जी काही मानसिकता आहे की लोकांनी आपल्याला मतदान द्यावं, लोकांनी आपल्याला मतं द्यावीत, लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, का द्यावा ह्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही म्हणजे ठोस, पण आपल्याला दिला पाहिजे हे ह्याच्यात आहेत. म्हणजे लोकांना त्यांनी गृहीत धरलेलं आहे. तसं भाजपचं नाही आहे. सातारा जिल्हासुद्धा तिने काबीज करताना तुम्ही जर बघितलं तिथल्या सर्व नेत्याला तिथे अगोदर एक महायुती म्हणून सगळे एकत्र आले. तिथं फारशी बंडखोरी कुठे झाली नाही. महायुतीची जी नेते होती ते परस्परांना मदत करताना दिसत होते. म्हणजे शंभूराज देसाई हे शिवेंद्रराजेला मदत करत होते, शिवेंद्रराजे हे मकरंद पाटलांना, शिवेंद्रराजे भाजपचे पण ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटलांना मदत करत होते. मकरंद पाटील हे जयकुमार गोरेंना भाजपच्या मदत करत होते. जयकुमार गोरे हे शिवसेनेच्या महेश शिंदेंना मदत करत होते आणि त्याच वेळेला एका बाजूनं शंभूराज देसाई आपल्या अतुल भोसलेला मदत करत होते. असं सगळं ते तिथलं एक म्हणजे परस्पर संवाद, म्हणजे आपण सगळे एका कुटुंबातील आहोत, महायुती म्हणजे आपलं कुटुंब आहे, अशा प्रकारची भावना नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवण्यात महायुतीला किंवा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांना यश आलं. तसं यश किंवा तशी काही भावना एकोप्याची ह्याला राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला रुजवता आलं नाही. म्हणजे हे चित्र तिथं दिसतंय तुम्हाला सातारा, सांगली आणि अगदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेला तर तिथं अर्ज म्हणजे जो कराड उत्तरचा जो विषय झाला तर तिची एवढी चर्चा झाली की त्यामध्ये बऱ्यापैकी डॅमेज झालं ते सगळं. म्हणजे नंतर त्यांनी डॅमेज कंट्रोल केलं कोल्हापूर उत्तरचं. मग त्यांनी मधुरिमा राजे यांनी अर्ज अगोदर भरला, नंतर त्यांनी अर्ज काढून घेतला. त्यांचे अर्ज काढून घेतल्यानंतर जे काही तिथं घडलं, सतेज पाटलांचा राग आणि त्या सगळ्या गोष्टी, तर हे तुम्ही बघता त्याचा फटका तुम्हाला
तिथं बसलाच, पण अन्य ठिकाणी सुद्धा काँग्रेस पक्षाला त्याचं भाजपकडून भांडवल केलं गेलं की राजघराण्याशी हे कसे म्हणजे बघा हे कसे वागतात. आणि लोकांना जे 5-10% मतदार जे असतात ना, ते अशा लाटेवर स्वार होणारे असतात किंवा अशा प्रकारच्या नॅरेटिव्हला साथ देणारे असतात. त्यामुळं अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये एक काळ असा होता की राष्ट्रवादीचे 2 खासदार होते, श्रीनिवास पाटील आणि लक्ष्मणराव पाटील. आज तुम्ही गेल तर राष्ट्रवादीचं तिथं एकही खासदार नाही आहे, राष्ट्रवादीचं तिथं आमदार नाही, अशी परिस्थिती आहे. तिथं भाजपचे पूर्वी म्हणजे भाजपचा पहिले आमदार सातारा जिल्ह्यातले हे शिवेंद्रराजे भोसले, शिवसेनेचे पहिले आमदार हे शंभूराजे देसाई. त्याच्या अगोदर सगळं काँग्रेसचंच होतं ना तिथं. फक्त काँग्रेसला जे केडर होतं ते टिकवता आलं नाही. आणि जो नवीन मतदार आहे, नवा मतदार, तर तुम्ही मगाशी उल्लेख केला की हा चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचा. तर नवीन मतदार आहे, त्या मतदाराला अशा प्रकारच्या अस्मितेला म्हणजे ही लोक राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसची लोक ही तरुण पिढीला तसं आव्हान करतात, अस्मितेचं नाव घेऊन साथ घालतात. पण ह्या अस्मिता त्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हिने काय काम केलेलं आहे? यशवंतराव चव्हाणांचा जो विचार आहे, ह्यांच्या भाषणातून हे सांगतात की चव्हाण साहेबांचा विचारसाठी ह्यांना मदत करा ह्या महाआघाडीला. पण चव्हाण साहेबांचा विचार काय आहे हे पोचवण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी कमी पडलेली आहे. तरुण पिढीपर्यंत तो विचार पोचला आहे का? तो पोचला आहे किंवा नाही ह्याची टेस्ट घेतली आहे का ह्या लोकांनी? ह्याचं कारण असं आहे की हिने गृहीत धरलेलं आहे लोकांना. तिने गृहीत धरणं म्हणजे सोडलं होतं दरम्यानच्या काळात. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय प्रकारे त्यांचं काम सुरू होतं काही ठिकाणी. मात्र लोकसभेला जे अचानक जे त्यांना यश मिळालं, त्यानंतर पुन्हा त्याला वाटलं की ही आता आपली लाट आहे आणि आता आपल्याला काही अडचण नाही, आता आपलं सरकार येणार. अगदी मंत्रिमंडळाची लिस्टसुद्धा तयार होती असं गमतीनं म्हणलं जातं. किंवा तुम्ही जर सोशल मीडियात जर गेला तर कुणाकुणाची जॅकेट कुठं कुठं शिवाय टाकली होती कुठल्या कुठल्या टेलरकडं, ह्याचीसुद्धा तुम्हाला किती गमतीनं म्हणजे त्याचं एक ट्रोलिंग होतं ह्या सोशल मीडियावर. हे अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे. हे सगळा जर पट्टा बघितला तर एकतर साखरपट्टा आहे, त्याच्यानंतर इथं सहकाराची वीण आहे. आणि ही सगळी सहकाराची वीण, साखरपट्टा, ह्याच्यामध्ये भाजप घुसणार, कसा घुसणार हा प्रश्न पडलेला. पण भाजपला ते आत्ता करताना यशस्वी झाले असं दिसतंय. पण जो विचार आहे सहकाराच्या सोबतचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारा हा पट्टा आहे असं पण म्हटलं जातं. पुरोगामी विचार मानणारा पट्टा आहे, यशवंतराव चव्हाणांचा विचार मानणारा पट्टा आहे. जसं हिंदुत्वाचा विचार मानणारा एक वर्ग आहे, तसा हा पण वर्ग आहे. तो वर्ग दिसतोय का अजून देखील तुम्हाला? नाही, किंवा त्याचं भवितव्य काय? नाही, आता कसं आहे, मुळात ही पुरोगामी विचार नावाची गोष्ट आहे, ह्याचा सातत्यानं उल्लेख हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये शिवसेनासुद्धा पुरोगामी आहे अशा प्रकारचं काँग्रेस राष्ट्रवादीनं सर्टिफिकेट दिलं आहे शिवसेनेला की महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर शिवसेनासुद्धा आता पुरोगामी झालेली आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून. मुळात हा पुरोगामी विचार म्हणजे नेमकं म्हणजे कुठल्या संदर्भात आहे किंवा तो नेमका काय आहे ह्याच्यावर सुद्धा आता तरुण पिढी विचार करायला लागलेली आहे की नेमका तुम्ही पुरोगामी जो विचार म्हणताय तो काय आहे. आता तुम्ही जे सांगताय की हा सगळा यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा सगळा पट्टा आहे, चव्हाण साहेबांची ही सगळी म्हणजे माती आहे किंवा तिथली सगळी भूमी आहे. यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या निधनानंतर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा जो विचार होता किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांचं महाराष्ट्राबद्दलचं जे काही विजन होतं, महाराष्ट्राकडे जे ज्या पद्धतीनं बघायचे आणि अगदी टोकातल्या सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत विकासाचं जे एक सूत्र आहे किंवा विकासाची कल्पना आहे ती पोचावी अशा प्रकारचं यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं. पण तुम्ही जर प्रत्येक इलेक्शनला यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेणार, तुम्ही वसंतदादांचं नाव घेणार, पण त्यांना जो अभिप्रेत असणारा जो समाज आहे किंवा जनकल्याणाची त्यांची जी काही भूमिका होती, त्यांची जी भावना होती की अशा प्रकारचा गावाचा, खेड्याचा, सर्वसामान्य गरीब माणसाचा विकास व्हावा, तर ती हिने ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आता महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे त्यात आलेली शिवसेना,
तर ह्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये असं काय केलं का, किंवा 1999पासून 2014पर्यंत अगदी सलगपणे ह्यांना सत्ता होती, त्या काळात तरी यशवंतराव चव्हाणांच्या विकासाचा जो विचार आहे तो खेडोपाड्यात ह्या लोकांनी नेला आहे का? अशा प्रकारचे जे सवाल समोरच्या विरोधकाच्याकडून विचारले जातात ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या महाविकास आघाडीला, त्यावेळी त्यांच्याकडे जे असणारं उत्तर आहे ते अतिशय निराशाजनक आहे. मुळामध्ये म्हणजे अस्मितेच्या नावावर मतं मागणं, म्हणजे कुठली तरी एक अस्मिता उभा करायची आणि त्याच्यावर तुम्ही मताचं हे स्वार व्हायचं. तर अशा प्रकारचं आपण ज्यावेळेला करत असतो, म्हणजे ही राजकीय नेते, तेव्हा आपण ज्या विचाराचे पायक आहोत असं आपण लोकांना सांगतो किंवा लोकांना तसं भासवतो, तर त्या विचाराच्या संदर्भानं जर ठोस तुम्हाला जर कृती कार्यक्रम जर तुम्ही काही केला नसेल किंवा समाजाला दिला नसेल किंवा महामानवांच्या स्वप्नातला जो समाज आहे तो जर तुम्हाला निर्माण करता आला नसेल किंवा तुम्ही तसा समाज निर्माण करण्यामध्ये चालढकल केली असेल, दुर्लक्ष केले असेल, तुम्ही सत्तेतच जर गर्क राहिलेला असाल किंवा त्या सत्तेच्या जर त्या नशेमध्ये किंवा त्या हवेमध्ये, तर निश्चितपणानं मग समाज तुम्हाला स्वीकारत नाही. तुम्ही किती जरी म्हणजे लांडगा आला नावाची एक गोष्ट आहे की आपण लहान असताना आपण ऐकायचो, आपल्याला गुरुजी आपल्याला सांगायचे, तशी अवस्था आता ह्या लोकांची झालेली आहे असं मला वाटतं. का तर ते आरोळी ठोकतात की ह्याच्यापासून धोका आहे आपल्याला, ह्या विचारधारा ही नको आहे, ही विचारधारा पाहिजे आहे, ही विचारधारा अशी आहे. म्हणजे ते ज्या विचारधारेच्या विरोधात बोलतात तर ती विचारधारा चुकीची आहे हे सांगतात, त्याच वेळेला ह्यांची विचारधारा चांगली आहे सांगतात. पण आता जी तरुण पिढी आहे, साधारणतः 2000 नंतरची जी पिढी आहे, ज्यांचा जन्म 2000 साली झालेला आहे, ती पिढी आता 24 वर्षाची आहे. आणि त्या पिढीला आता फक्त विकास आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टीच्या म्हणजे भाजपकडून जे काही ऐकवलं जातं आहे त्यांना, आणि काही गोष्टी त्यांना दिसत आहेत, त्यांना उड्डाणपूल दिसत आहेत, त्यांना दिसते घरात आपल्या आईला 1,500 रुपये महिन्याला मिळायला लागले आहेत, आपल्या लाईट बिल माफ झालेले आहे आपल्या शेतातली, किंवा काही कौशल्य आधारित कार्यक्रम सुरू झालेले आहेत. म्हणजे तरुण पिढीच्या म्हणजे तुम्ही आता तुम्ही प्रश्न असा विचारला की अशा प्रकारचा वर्ग आहे का, तर मतदार हा सगळीकडे तसा असतोच. एक विचारधारा म्हणून दोन्हीकडचे जे मतदार आहेत ते आहेतच, ते असतातच, ते राहणार आहेत. मात्र जो तरुण मतदार आहे किंवा तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला मात्र आता फक्त विकास आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आकर्षण आहे. आणि त्याला जो रिझल्ट देईल नेता पक्ष, त्या दिशेने ते जातात. म्हणजे विकासाला मान्यता देणारी आणि जो विकासाचीच भूमिका घेऊन जो तसा जाहीरनामा घेऊन येईल, विकासनामा घेऊन येईल, त्याच्याबरोबर आपल्याला गेलं पाहिजे. आणि हे जे बोलतात हे खरं आहे, कारण हे बोलले होते हे खरं झालेलं आहे. ह्यांनी ही आश्वासनं आम्हाला दिली ती, त्यातली हिनी मान्य केली आहेत. आता ही दिली ती ही सुद्धा मान्य करतील. 4 गोष्टी सांगितल्या होत्या त्यातल्या 3 गोष्टी हिने केल्या त्या, आता 10 गोष्टी सांगितल्या त्यातल्या 5 गोष्टी करू शकतात. अशा प्रकारचा आत्मविश्वास किंवा विश्वास भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला तरुणांच्या मनामध्ये पोचवण्यामध्ये यश मिळालं. आणि त्याचासुद्धा फटका ह्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरुण पिढी ही महायुतीसोबत राहिली असे तुम्ही आकडेवारी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ते ह्याच्यामध्ये एक म्हणजे हीच तरुण पिढी किंवा ओव्हरऑल समाज म्हणून बघायला गेलं, म्हणजे मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये एका विश्लेषकांनी असं सांगितलं होतं की निवडणुका हा समाज पडताळून पाहण्याचा एक माध्यम म्हणून बघायला पाहिजे. जर समाज म्हणून बघायला गेलं तर हा समाज ओव्हरऑल हिंदुत्वाकडे झुकला गेलाय का, झुकला जातोय का? जे विंध्य पर्वताच्या खाली म्हणत होते की महाराष्ट्रात अजूनही म्हणावं तेवढं, जसं मध्य प्रदेश, राजस्थान किंवा गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या वर स्वार होणारी बीजेपी आहे, तशी आता पश्चिम महाराष्ट्रात हिंदुत्वावर, दक्षिण महाराष्ट्रात हिंदुत्वावर स्वार होणारी बीजेपी तयार झाली आहे का? आता तुम्ही जर चांगला प्रश्न विचारला हा. आता तुम्ही जे आमदार विजयी झाले तिथून भाजपमधून,
तर हे आमदार असे तुम्ही ज्या अर्थाचं हिंदुत्व म्हणताय मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातलं जे हिंदुत्व आहे तर तशा पतडीतले हे आमदार नाही आहेत. म्हणजे ह्यांची जडणघडण ही काँग्रेसमध्ये झाली आहे. त्यामुळं ही पिढी जी आहे ती म्हणजे मतदारांच्यातली चलबिचल किंवा मतदारांच्यातलं विचार परिवर्तन हे काही अंशतः झालेलं आहे. म्हणजे तरुणामधलं तरुण पिढीचा कल थोडासा हिंदुत्वाकडे आहे, पण तो इतकाही नाही आहे की तुम्ही जे म्हणताय मध्य प्रदेशाने असा. आणि त्याने ज्यांना विजय केलेला आहे म्हणजे मतदारांनी, तर ते उमेदवार जर तुम्ही बघितले म्हणजे आता उदाहरण जर झालं तर सुहास बाबर आहेत आपले खानापूरचे, ते काय हे त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते. जयकुमार गोरे हे त्यांचं मूळचं घर हे काँग्रेसचं, महाडिक आहेत, महाडिक काँग्रेसचे आहेत मूळचे सगळे. त्यानंतर तुम्ही कुठल्या जरी ह्याच्यात गेला तर हे मूळ जे आहे ह्यांचं म्हणजे अगदी साताऱ्यात तुम्ही जावा, शिवेंद्रराजे हे मूळचे काँग्रेसचं घर आहे. ते महेश शिंदेसुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते अगोदर, शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळं हिंदुत्ववादी म्हणजे तशा प्रकारचं जे हिंदुत्व आहे, आक्रमक हिंदुत्व, उग्र हिंदुत्व, आक्रमक हिंदुत्व त्याला आपण म्हणू, हां, तर ते हिंदुत्व मान्य करणारी किंवा तशा प्रकारचे हिंदुत्वाच्या जडणघडणीमधले हे नेते नाहीत. ह्यांची जडणघडण ही एकतर काँग्रेसमध्ये झालेली आहे, एकतर राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत. म्हणजे ह्यातले बऱ्यापैकी 50% जास्त जे आहेत ते इकडनं म्हणजे गेले आहेत. म्हणजे ह्या पुरोगामी जे विचारधारा तुम्ही जे म्हणतो ह्या म्हणजे ते महाविकास आघाडीवाले जे म्हणतात की आम्ही पुरोगामी विचाराची आपली आघाडी आहे, तर हे मूळचे तशाच त्या ह्याच्यातले आहेत, जडणघडण झाले तिकडले. त्यामुळं तशा प्रकारचं हिंदुत्व किंवा निर्माण झालेलं आहे असं काही नाही. कारण हे मूळचे जे विजय झाले आहेत ते यांचा कुठं ना कुठं काँग्रेसचे ह्यातले कोण जिल्हा परिषद सदस्य होते, कोण गावचे सरपंच होते, कोणाचे नेते काँग्रेसचे होते, कोणाचे आजोबा काँग्रेसचे होते, असं सगळं हे आहे. त्यामुळं आणि जे हिंदुत्ववादी म्हणून जे समजा त्या पक्षाचे आहेत म्हणजे सुधीर गाडगीळ आहेत भाजपचे, ह्यांची जी प्रतिमा आहे ते एक सज्जन माणूस, एक आणि लोकांना सहज भेटणारा माणूस, लोकांची कामं करणारा, पक्ष पार्टी काही न बघता, असं त्यांची एक तिथे इमेज आहे. त्यामुळं जे तुम्ही जे म्हणताय जे हिंदुत्व आक्रमक हिंदुत्व, तर असं काही तिथं दिसत नाही त्यांच्या सगळ्या ह्याच्यातनं कार्यपद्धतीतून. त्यामुळं तसं काही नाही आहे तुम्हाला ज्या पद्धतीचं म्हणताय तुम्ही, असं मला वाटतंय. दुसरा एक त्यात आणखी एक विषय जो आता तुम्ही म्हटलात, सांगलीचा विषय घेतलात की वसंतदादा घराणं, विशाल पाटील, सांगली पॅटर्न, असा सगळं जे लोकसभेला झालं त्याच्यानंतर आता परत त्यांच्या घरातून अपक्ष उमेदवार दिला गेला. सो वसंतदादा घराणं एक प्रकारे एक सांगलीचं नॅरेटिव्ह सेट करत आलंय. वसंतदादा घराणं म्हटलं की एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातलं नॅरेटिव्ह सेट करत आले. ते मुख्यमंत्री राहिलेत, त्यांचा एक पगडा आजही आहे. तर वसंतदादा घराणं ह्याची पुढची भविष्य काय असेल? कारण की आत्ता अपक्ष करून साधं डिपॉझिटही त्यांना वाचवता नाही आलेलं. तर पुढं वसंतदादा घराण्याचं काय असेल, किंवा ही खरंच उभारणं आत्ता गरजेचं होतं का? नाही, वसंतदादा घराण्याचं कसं आहे, वसंतदादा घराणं म्हणजे वसंतदादा घराणं हा तसा एक ते एका घरापुरतं त्यांच्या मर्यादित नाही आहे. बरोबर, म्हणूनच मी सांगली आणि दक्षिण महाराष्ट्र वसंतदादा घराणं जे आहे ना ते तुम्ही आता जर तुम्हाला सांगितलं तर तो तसा वसंतदादा गट म्हणून बरोबर आहे. पूर्वीच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वसंतदादाचा एक गट होता. अगदी विजयसिंह मोहिते पाटील, विलासराव देशमुख, रोहिदास पाटील धुळ्याचे, हितपासून अगदी तुमचे डी.वाय. पाटील यांच्यापर्यंतचा, रत्नापन्ना कुंभार असतील, असे सगळा तो एक वसंतदादांना मानणारा म्हणजे राज्यस्तरावर वसंतदादांचं ज्यावेळी नेतृत्व होते ते वसंतदादा पाटील यांना मानणारा असा तो एक गट होता महाराष्ट्रामध्ये. वसंतदादांच्या निधनानंतर थोडंफार म्हणजे विस्कळीतपणा आला, पण वसंतदादांच्या माध्यमातून जी लोक मोठी झाली किंवा ज्या लोकांना संधी मिळाली राजकारणामध्ये पहिल्यांदा, तर त्यांनी एक केलं की वसंतदादांच्या निधनानंतर दादाच्या घराण्यावर जेव्हा काही संकट आली राजकीय, त्यांच्या काही
राजकीय पिछेहाटीचे प्रसंग आले त्यावेळेला मात्र ह्या लोकांनी दादांच्या घराला मदत केली. त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील असतील, विलासराव देशमुखांनी मदत केली, सगळ्या लोकांनी म्हणजे अगदी म्हणजे सगळ्या प्रकारची मदत दादांच्या घराण्याला ह्या लोकांनी केलेली आहे. आणि वसंतदादाच्या घराण्याचा खरा म्हणजे पहिला जर पराभव कधी झाला असेल तर हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. 1995ला वसंतदादांचे जे सुपुत्र आहेत प्रकाशबाबू पाटील ह्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. तर वसंतदादा घराण्याचा तसा तो त्याच्या अगोदर विष्णू अण्णांचा पराभव झाला होता. म्हणजे वसंतदादांचे पुतणे आहेत त्यांचा एका विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला होता. नंतर वसंतदादांचे चिरंजीवांचा पराभव झाला बापूंचा 1995 साली. नंतरच्या निवडणुकीमध्ये काय झालं, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे वसंतदादाचं घरसुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली ते वसंतदादाच्या घरातसुद्धा फूट पडली. वसंतदादाचे जे सुपुत्र होते प्रकाशबाबू पाटील हे मूळ काँग्रेससोबत राहिले आणि त्यांचे पुतणे होते विष्णू अण्णा पाटील हे शरद पवारांच्या सोबत गेले. तिथं वसंतदादाचं घराणं पहिल्यांदा वसंतदादांचं घराण्यात फूट पडली आणि मग त्या फुटीतनं एक गटबाजी जिल्हाभर तयार झाली. नंतरच्या काळामध्ये कधी म्हणजे मदनभाऊंचा पराभव झाला म्हणजे मदनभाऊ हे वसंतदादांचे नातू म्हणजे विष्णू अण्णा हे वसंतदादांचे पुतणे त्यांचे सुपुत्र मदन पाटील त्यांचा लोकसभेला 99चा पराभव झाला. नंतरच्या काळामध्ये असं झालं की कधी वसंतदादाचं जे घर आहे ते कधी एकत्र यायचं, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कधी एकत्र, कधी कारखान्याच्या निवडणुकीत कधी वेगवेगळे, असं त्यांच्यातल्या एक म्हणजे ज्या लढती म्हणजे किंवा त्यांच्यातलं जे काही अंतर्गत संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही पुढं आला ना आता 2014 साली पहिल्यांदा वसंतदादा घराण्याचा लोकसभेला पराभव झाला. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून पहिल्यांदा ते दादांच्या घराचा पराभव त्यांच्या नातवाचा झाला. नंतरच्या काळामध्ये 19 साली विशालदादांचा पराभव झाला निवडणुकीमध्ये लोकसभेच्या. 19च्या पराभवानंतर त्यांच्याला असं लक्षात आलं वसंतदादा घराण्याच्या दोन्हीही की आपल्याला एकत्र आलं पाहिजे, कारण जिल्ह्यात राजकारणाचं सगळं चित्र बदलत गेलं आणि आता थोडंफार जी वसंतदादांची जी काही पुण्याई म्हणून ज्याला आपण आहे तर त्या पुण्याईला जर साथ घालायची असेल आपल्याला तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि वसंतदादांच्या घराण्यावरती प्रेम करणारे जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत ते आपल्याला एकत्र केले पाहिजेत किंवा त्यांना एका स्टेजवर आणलं पाहिजे. म्हणून ही 2024च्या लोकसभा निवडणुकीत जी बंडखोरी झाली त्या बंडखोरीचं खरं कारण हे होतं की आता कसल्याही परिस्थितीमध्ये वसंतदादाचं घराणं हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं पाहिजे. त्यातून मग जयश्रीताई पाटील, प्रतीकदादा पाटील आणि विशालदादा पाटील यांनी एकत्र येऊन ती लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीला वसंतदादाच्या घराण्यावर अन्याय झालेला आहे, त्यांना तिकीट त्या घराण्याला मिळत नाही किंवा हे घराणं राजकारणातून संपवण्याचा डाव कोणतरी आखलेला आहे अशा प्रकारची एक जनभावना तयार झाली. आणि वसंतदादांनी जे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जे काम केलं होतं त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री असताना जे जिल्ह्यामध्ये जे काही काम केलं होतं किंवा जिल्ह्यातील लोकांना साथ दिली ती, जिल्ह्यातील लोकांना मदत केली ती, तर ती सगळी जी पुण्याई आहे ती 2024च्या निवडणुकीत विशालदादांना मिळाली आणि त्यातून त्यांचा विजय झाला अपक्ष उमेदवार म्हणून. नंतरच्या काळामध्ये आता ही कदाचित असं वाटलं असेल त्यांना की आपल्यापूर्वी आपल्या घरातलाच आमदार इथं असायचे, त्यामुळे आता दुसऱ्याला उमेदवारी देण्यापेक्षा आपल्या घरातच आपण उमेदवारी घेतली आणि त्यांना तसा एक आत्मविश्वास असेल की लोकसभेला निवडणूक आपला विजय झालेला आहे, त्यामुळे विधानसभेत बी आपल्याला संधी मिळेल किंवा लोक तशा प्रकारचा जी भावनिक वातावरण तयार झालं तशी लोक विधानसभेला आपल्याला साथ देतील. पण तसं काही झालं नाही, कारण लोकसभेचे संदर्भ हे पूर्ण वेगळे होते आणि विधानसभेचे संदर्भ हे पूर्ण वेगळे झाले. आणि तुम्हाला अशा प्रकारे सहानुभूती ही एकदाच मिळते. पुन्हा पुन्हा जर तुम्ही सहानुभूती कुठलाही पक्ष कुठलाही नेता असू द्या तर अशी सहानुभूती ही आणि ती मिळाली आणि भरभरून लोकांनी लोकसभेला तुम्हाला मदत केली. अगदी विरोधी पक्षाच्या म्हणजे विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे
हे त्यांच्या भाजप आणि मंचावर शिवसेनेचे लोक म्हणजे नेते, त्यांनी सुद्धा वसंतदादाच्या घराला मदत करण्याचं जाहीरपणे मदत केली आणि मग त्या पद्धतीने त्यांना ते यश मिळालं. मग तसं यश आता त्यांना म्हणजे मिळालं नाही, कारण तशी लाट त्यांना निर्माण करता आली नाही आणि सहानुभूती फक्त त्यांना एकदाच मिळालेली आहे. पण ह्याच्या पलीकडं आता पुढं त्यांचं वसंतदादा घराणं म्हणजे एक गट आहे असं तुम्ही म्हटलाय, त्यांचं पुढचं भवितव्य काय असेल, कसं असू शकतं? नाही, वसंतदादाचा जो गट आहे ना, तो असंच काम करत राहणार. हां. आता त्यांनी हे चुकीचं धाडस केलं. आत्ता जी उमेदवारी त्यांनी केली तर त्यांनी अभ्यास करून किंवा थोडासा अंदाज घेऊन ती उमेदवारी करायला हवी होती. त्यांच्या हातून ते धाडस झालं, ते चुकीचं धाडस आहे. पण त्यांची अनामत रक्कम जप्त झाली ह्याचा अर्थ असा नव्हे की वसंतदादा घराणं राजकारणातून बाजूला पडलेला आहे किंवा तिची पिछेहाट झालेली आहे असं नाही. कारण शेवट आता तुम्हाला माहीत आहे की 2014 नंतर पूर्ण ते घराणं राजकारणातून म्हणजे जवळपास संपुष्टात आलं काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पुन्हा त्यांनी उभारी घेतली आणि तिन्ही जे त्या घरातले म्हणजे विशाल पाटील असतील, प्रतीक पाटील असतील आणि जयश्री पाटील असतील, हे तिन्ही लोकांच्यात असतात, लोकांना वेळ देतात, लोकांची कामं करतात आणि कार्यकर्त्यांना जपतात. म्हणजे भले त्यांचा पूर्वीसारखा असा गट नाही आहे, म्हणजे वसंतदादांच्या आणि विष्णू अण्णांच्या काळामध्ये जो त्यांचा गट होता एवढा जरी प्रभाव जिल्ह्यात नसला तरी जे काही त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना त्यांनी जोडून ठेवलं आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या बळावर ते पुन्हा एकदा वसंतदादा घराण्याची जी काही ताकद आहे किंवा जो गट आहे ते जोरदार म्हणजे मुसंडी मारतील अशी सध्याचं चित्र आहे. ते राजकारणातून त्यांची पिछेहाट होईल एका पराभवानं, कारण असे पराभव वसंतदादांच्या घराण्याच्या वाट्याला अनेकदा आलेले आहेत. म्हणजे 1995 साली प्रतीकदादांचे वडील प्रकाशबाब पाटील आणि मदन पाटील हे दोघेही उभा होते, म्हणजे तर त्या दोघांचाही पराभव झाला. एकाच वेळा 2 पराभव झाले त्यांच्या घरात. त्यामुळं असे पराभव वसंतदादांच्या ज्या सून आहेत शैलजाबाई पाटील, त्यांचा एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. तरीसुद्धा ते पराभवानं खचणारे ते कुटुंब नाही आहे, कारण असे पराभव यापूर्वी त्यांनी पचवलेले आहेत. ह्या पराभवात सुद्धा ते पचवून पुन्हा एकदा ते कामाला लागतील आणि वसंतदादा गट आहे तो टिकवून ठेवतील आणि तेवढी ऊर्जा किंवा तेवढं कार्यकर्त्याचं बळ हे त्यांच्याकडे निश्चित आहे. ह्याच्यात आत्ता बघायला गेलं तर एक प्रकारे क्लीन स्वीप दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजपचा दिसतोय. पण आता पुढच्या 2029ची जर गोष्ट बोलायला गेली तर 5 वर्ष आहेत, त्याच्यात डिलिमिटेशन, परत मतदारसंघाची पुनर्बांधणी होण्याची शक्यता आहे. पण आत्ता लगेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर काही जिल्हा परिषदा अशा सगळ्यांकडं बघताना काँग्रेसला बांधणी करायची असेल पुन्हा किंवा या विचारांच्या पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना या सगळ्यांना बांधणी करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? नेमकं म्हणजे आता कसं आहे, तुम्ही विजयांची तुम्हाला सवय झालेली आहे. पूर्वी ह्यांचं कसं होतं, ह्यांना विजय मिळणार आणि किती मतांनी मिळणार अशा मानसिकतेतून पहिल्यांदा त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. आता आपला पराभव झालेला आहे आणि तो सपशेल पराभव आहे. तो म्हणजे कुस्तीमध्ये ज्याला चितपट म्हणतात असं आपलं झालेलं आहे पराभव आणि हे वास्तव स्वीकारलं पाहिजे पहिल्यांदा. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा ईव्हीएमचा दोष देऊन काय फायदा नाही आहे. म्हणजे ईव्हीएम तुम्ही प्रत्येक वेळेला ईव्हीएमचा कसं, मग ह्याच्या अगोदर ज्या निवडणुका झाल्या तिथं ईव्हीएम कुठे गेलो होतं मग? म्हणजे मी काय हे म्हणजे इथले जे संदर्भ वेगळे आहेत. म्हणजे ईव्हीएमचा आडाला दडणं हिने आता थांबवायला पाहिजे किंवा स्वतःचे अपयशाचं खपार किंवा स्वतःचं संपर्क कार्यकर्त्यांच्या सोबत नाही आहे. यांचे म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेक काँग्रेस नेत्यांचे जे PA आहेत ते PA फोन उचलत नाहीत आणि त्याच वेळेला भाजपचे आणि शिंदे गट जे आहे किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे आमदार हे फोन उचलतात पण PA फोन उचलत नाहीत. म्हणजे तुम्हाला कधीतरी तुम्ही यूट्यूबला वगैरे बघितलं असतील
की अजितदादांना सुद्धा सामान्य माणूस फोन करू शकतो आणि अजितदादा त्या सामान्य माणसाचं फोन उचलतात आणि त्याचं काम ऐकतात. असे अनेक व्हिडिओ किंवा व्हायरल कॉल आपल्याला दिसतात. पण काँग्रेस नेत्यांचे PA फोन उचलत नाहीत, कारण त्यांना सतत सत्तेची सवय झालेली आहे. लोकांना गृहीत धरणं ही त्यांच्या अगदी मनात रुजलेलं आहे, ते की ही लोक कुठेही जाणार नाहीत असं जी भावना त्यांच्या मनात आहे किंवा गैरसमज आहे तो तिने काढून टाकायला पाहिजे आणि लोकांच्यात गेलं पाहिजे. वसंतदादांना यश काय मिळायचं? लोक आजही वसंतदादांचं जर नाव नुसतं काढलं तर रडणारे लोक आहेत आठवणीने. असं का घडतंय? वसंतदादांना लोक का विसरलेले नाहीत? तर वसंतदादांच्याकडे सामान्य माणूस एखादा, म्हणजे एखाद्याचा बैल जरी मिळाला तरी त्या बैलाला मला दादा पैसे द्या म्हणून सुद्धा माणूस वसंतदादांच्याकडे जायचा आणि वसंतदादा त्या माणसाला बैलाला सुद्धा मदत करायची बैल घेण्यासाठी. ही वसंतदादांच्या आणि आजच्या ह्या काँग्रेसच्या कामातल्या पद्धतीतला फरक आहे. अगदी घरातली भावाभावाची भांडणं, म्हणजे अगदी बांधावरची भांडणं, ही सुद्धा वसंतदादांच्याकडं लोक घेऊन जायची. आणि दादा असं म्हणत नव्हते की मी मुख्यमंत्री आहे आणि कसं काय छोटं काम मी करू. ती सुद्धा दादा त्यांची भांडणं मिटवायची आणि दोघांना समजावून घरी घालवायचे. हे वसंतदादांच्याकडे होतं. तुम्ही म्हणजे आजचे हे जे नेते आहेत, म्हणजे वसंतदादांचं नाव सांगणारे किंवा वसंतदादांच्या पक्षाचं नाव सांगणारे, ते लोक असे वागतात का नेते? लोकांना तुम्ही किती उपलब्ध होता? लोकांना तुम्ही गृहीत धरलं ना. तुम्ही लोकांना गृहीत धरलं, ही लोक कुठं जाणार नाहीत आणि लोकसभेनंतर तर तुम्हाला असं वाटायला लागलं की आता आपल्याला जमलं आहे सगळं आपलं. तसं नाही ना होत. ते यशवंतराव चव्हाणांचं हे लोक नाव घेतात, वसंतदादांचं हे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक नाव घेतात. पण त्यांचा विचार तुम्ही घेतला आहे का? त्यांचं यशवंतराव चव्हाण साहेबांची भाषणं किंवा त्यांचे विचार ऐकण्याची तुम्ही तसदी घेतली आहे का? चव्हाण साहेब म्हणतात की कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात, बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वतःचे मत आहे. जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे हे जनतेला पटवण्याची जबाबदारी त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. हाच अनुभव यापुढे राहणार आहे असे मी मानतो, असं यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतात. जे जनतेला गृहीत धरतात ना, त्यांनी हे वाक्य म्हणजे ही पोस्टर बनवावीत किंवा ही मुलाखत जर कार्यकर्ते त्यांचे ऐकत असतील तर तिने ही वाक्याचं ह्या पोस्टर बनवून त्या नेत्याला भेट द्यावं आणि सांगावं की तुम्ही जनतेत जावा. अगोदर वसंतदादा, यशवंतराव चव्हाण साहेब, राजारामबाबू पाटील हे जे नेते होते हे लोकात जात होते, लोकांना भेटत होते आणि लोकांच्यात ते जायचे. लोकांना वाटायचं की ज्यावेळी हे नेते गावात जायचे तेव्हा गावात लोकांना देव आलाय असं अनुभूती मिळायची किंवा असं वाटायचं की देव आलेला आहे गावात आमच्या. इतकी श्रद्धा नेतृत्वावर त्यावेळेच्या होती. अशा प्रकारची श्रद्धा ह्यांच्याबद्दल, आत्ताच्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये राहिल्या का, ह्याच्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतंय. एका पराभवानं कोणी हरत नाही किंवा कोणी जिंकत नसतं, पण आपल्याला एकंदरीतच ग्रामीण महाराष्ट्रात आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि तो विचार का टिकून होता आणि आता का त्याची पिछेहाट झाली, याबद्दल सरांनी खूप खूप चांगलं विश्लेषण केलं. त्याबद्दल सर तुमचं खूप खूप आभार. आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.